मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस स्टुडिओ मीडियामध्ये स्वागत. मी योगेश कदम. आजचा आपला विषय ऊस पिकात एकरी 100 टनासाठी येणारा खर्च किती लागतो त्याविषयी माहिती देणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहा, पहिला येतो मुद्दा जमिनीची मेहनत व पूर्व मशागत. यासाठी एकरी आपल्याला 10,000 रुपये लागणार आहेत. त्यानंतर येतं शेणखत आणि कंपोस्ट खत, यासाठी 15,000 रुपये लागणार आहेत. त्यानंतर बेसल डोस सुरुवातीला टाकण्यासाठी उसाला 6,000 रुपये लागणार आहेत. ऊस बियाणे रोपे खर्च 5,500 12,600 रुपये. ऊस लागवड करण्यासाठी 6,000 रुपये कांडी आणि रोपांसाठी 3,000 रुपये. आळवणी आणि फवारणीसाठी 6,000 रुपये लागणार आहेत. बाळ भरणी, मोठी भरणी, रोटावेटर यासाठी 20,000 रुपये लागणार आहेत. तणनाशके 3,000 रुपये लागणार, 3 फवारण्या करण्यासाठी एखाद्या. ड्रिपने सोडायची खते 6,000 रुपये. ऊसाचे पाचट काढण्यासाठी 5,000 रुपये. ऊस तोडणीसाठी 3,000 रुपये एकरी. हा पूर्ण एकरी ऊस पिकाचा खर्च आहे. एकूण खर्च पहा, कांडी लावायची असेल तर 85,500 होणार आहे आणि रोप जर लावलं तर तुम्हाला 89,600 रुपये खर्च येणार आहे. याप्रमाणे तुम्हाला एकरी 100 टन ऊस उत्पादन काढायचं असेल, जर एकरी खर्चाचं मॅनेजमेंट करायचं असेल या स्वरूपामध्ये करू शकता. नक्की तुम्हाला हे फायद्याचं ठरेल उत्पादनामध्ये खर्चामध्ये पण. ऊस पिकाची संपूर्ण माहिती हवी असेल, खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉल पण करू शकता. त्यावर तुम्हाला पूर्ण लागवड ते पूर्व मशागतीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत, त्यामध्ये पूर्व मशागतीसाठी काय केलं पाहिजे, पुन्हा सरी किती फूट अंतरावर पाडली पाहिजे, बेसल डोस काय दिले पाहिजेत, रोप किंवा कांडी लावल्यानंतर, ऊस निघाल्यानंतर किंवा रोप लावल्यानंतर किती दिवसाला पहिली आळवणी केली पाहिजे, त्यानंतर दुसरा डोस किती दिवसाला दिला पाहिजे, पहिली आळवणी किंवा फवारणीनंतर दुसरी फवारणी किती दिवसाला केली पाहिजे, याविषयी पूर्ण माहिती मिळून जाईल लास्ट पावसाळी डोसपर्यंत. आणि ज्यावेळेस ऊस फवारणी करायचं स्टॉप होईल हाईटला, त्यावेळेपर्यंत आपण नियोजन सांगू. त्यामध्ये पूर्ण येतील 3 खताचे डोस येतील, बेसल डोस 3 आळवणे येतील, 4 फवारणे येतील या शेड्यूलमध्ये. ही पूर्ण शेड्यूल पद्धतीत माहिती हवी असेल खाली दिलेला नंबर आहे व्हॉट्सअप, त्या 96577759 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. ऊस शेड्यूल म्हणून टाकून द्या मेसेज. त्यानंतर तुम्हाला मेसेजला रिप्लाय देऊन पूर्ण ऊस पिकाचं शेड्यूल मिळून जाईल. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि या तुम्ही जर ऊस एकरी उत्पादन घेत असाल 100 टनापेक्षा कमी किंवा 100 टन, तर तुमचा किती खर्च होतो कमेंटमध्ये सांगा. आणि या जर काही राहिला असेल खर्च टिपायचा तर ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. तरी आपलं शेतकरी बिझनेस लाईक, शेअर, फॉलो करायला नक्की विसरू नका.